नमस्कार सखींनो, आज मी तुम्हाला थोडी उपवासाची एक वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे। काय होतं ना, उपवास म्हटला की आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचं थालीपीठ, भगर, आमटी हे सगळं करत असतो। तर आज मी तुम्हाला छानपैकी उपवासाची भेळ करून दाखवणार आहे। तर ती कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी काय घेतलंय त्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवतो। बारीक चिरलेली कावडी, डाळिंबाचे दाणे, शेंगादाणे हे भाजलेले आहेत, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे ही, चवीनुसार मीठ, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, हाय थोडे पापड, हे बटाट्याचा किस आहे आणि दही। तर ही अशी मी साबुदाण्याची खिचडी तयार करून घेतलेली आहे। तर आधी ही खिचडी आपण या बाउल मध्ये काढून घेऊया। हिला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये सगळे जिन्नस हे थोडे थोडे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे घालायचे। तर यामध्ये आपण थोडी काकडी घालून घेणार आहोत, थोडे डाळिंबाचे दाणे, तुम्हाला डाळिंब किंवा शेंगादाणे हे जर पदार्थ आवडत नसतील तर तुम्ही काजू, बदाम, मनुका हे सुद्धा यामध्ये घालू शकता। तिखट आपल्या आवडीप्रमाणे घाला। मी मीठ हातानेच घालते, मला त्याचा अंदाज आहे। थोडं दही घालून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं। यामध्ये तुम्ही चिंच सुद्धा घालू शकता, गूळ घालू शकता, चिंच गुळाची चटणी पण घालू शकता आणि वरतून आपण असे छान थोडेसे पापड, चिप्स, उपवासाचा चिवडा काहीही घालू शकतो। हे या पदार्थाला थोडा क्रंचीनेस देतात, तर हे अवश्य घाला। ही आपली साबुदाण्याची भेळ, उपवासाची भेळ तयार झालेली आहे। तर ही भेळ आपली तयार झालेली आहे। आता हिला आपण सर्व करूया। छानशा एका बाउल मध्ये काढून घ्यायची। तुम्हाला आवडत असेल तर वरतून छान काजू, बदाम तळूनही तुम्ही याच्यावर गार्निशिंगला घालू शकता। अतिशय चवीला छान लागते ही भेळ, एकदा नक्की करून बघा। आणि असे छान डाळिंब घालायचे वरतून आणि ही अशी छान आपली उपवासाची भेळ रेडी झालेली आहे खाण्याकरिता। तर ही रेसिपी या नवरात्रात नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छोटे छोटे व्हिडिओचे शॉर्ट मी इंस्टाग्राम वर टाकलेले आहे, तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।